મુંબઈને અડીને આવેલા પાલઘરના નાલા સોપારા અને નવી મુંબઈના કામોઠે વિસ્તારમાં ઘરેલું એલપીજી સિલિન્ડરની ભારે અછત સર્જાતા હાહાકાર મચી ગયો છે। બંને વિસ્તારોમાં ગેસ સિલિન્ડર ન મળવાને કારણે અને ઘરોમાં ચૂલા સળગવાના બંધ થઈ ગયા છે, જેને પગલે ગૃહિણીઓમાં ભારે રોષ જોવા મળી રહ્યો છે। का बुकिंग है, हम लोग को बाटला मिल नहीं रहा है, बहुत परेशान है। हम लोग 6 बजे से यहाँ पे लाइन लगा हैं। और कितना दिन हो गया बुक करके? मेरा 6 दिन हो गया। 6 दिन हो गया बुक करके और अभी तक नहीं मिला। और आजू बाजू के लोगों को मतलब सबका यही है हालत, खाना बनाने को बहुत परेशान। परेशानी है। વહેલી સવારથી જ લોકો પોતાના ખાલી સિલિન્ડર લઈને ગેસ એજન્સીઓની બહાર કલાકો સુધી લાઇનમાં ઊભા રહેવા મજબૂર બન્યા છે। કામોઠેમાં તો સ્થિતિ એટલી ગંભીર છે કે ગેસ ન મળતા લોકો પોતાનો સંયમ ગુમાવી રહ્યા છે। रायला सेक्टर 16 कामोठे येथे आहे आणि 8 तारखेला मी बुक केलेलं आहे। 8 तारखेला मी ऑनलाईन पेमेंट देखील केलेलं आहे आणि मी अपेक्षा करणार की यापूर्वी जसं माझं डिलिव्हरी सिलेंडर डिलिव्हरी घरपर्यंत येत होती, यावेळेस देखील आली पाहिजे होती। त्यावेळेला 2 दिवसानंतर मला मेसेज येतो आणि कोड येतो, डिलिव्हरी कोड येतो, एक अमुक 4 अंकी किंवा 8 अंकी डिलिव्हरी कोड येतो। कोड आल्यानंतर माझ्या घरी मी अपेक्षा करेन की तो सिलेंडर घरी आला पाहिजे। सिलेंडर आला नाही, त्याच्यामुळे मी सिलेंडर डिलिव्हरी बॉयला कॉल केला, तो म्हणतो इथे येऊन घेऊन जा। ही अचानक परिस्थिती का बदलली? काय कारण होतं असं? जर मी बुक केलेलं आहे, पेमेंट करो न करो, जर सिलेंडर माझ्या घरी येणं स्वाभाविक आहे, मी घरी येऊन पेमेंट करत होतो। ह्या वेळेला तर मी ऑनलाईन ॲडव्हान्समध्ये पेमेंट केलं, ॲडव्हान्समध्ये पेमेंट केल्यानंतर तर पेमेंट आलं पाहिजे, सॉरी सिलेंडर घरी आला पाहिजे। इथे येऊन घ्यावं लागतं, इथे आल्यानंतर यांची आरे राहावी। किती दिवस झाले टोटल तुम्हाला 8 तारखेला पेमेंट केलं आहे, 8 तारखेची रिसीट आहे माझ्याकडे, आज तारीख आहे 12 आणि मला इथे येण्याची गरजच काय? जर मी ऑनलाईन बुक केलं आहे, जर मी ऑनलाईन पेमेंट केलं आहे इन ॲडव्हान्स, मग मला इथे येण्याची गरजच काय? आज आम्ही नोकरीधंदे कामधंदे करणारी माणसं, आज जर पर डे माझा 2,500 सॅलरी असेल, हा 1,000चा सिलेंडर असेल, म्हणजे मला एक सिलेंडर कितीचा पडला? 3,500चा 3,000चा एक सिलेंडर पडला। काय लॉजिक आहे या गोष्टीला? या जबाबदारी ना गॅस एजन्सीची की त्यांनी आधी ज्यांचं बुकिंग केलं त्यांना आधी घरपोच करायचं। इकडे आत्ता आल्यानंतर आयत्या वेळेला आल्यानंतर ते लोक सिलेंडर बुक करतात आणि ते सिलेंडर डिलिव्हर करतात। हा सगळा ब्लॅक मार्केटिंग चाललेला आहे, ह्याचा जो युद्धाशी काहीही संबंध नाही आहे। लोक अक्षरशः पूर्ण इंडिया 1-1 वर्ष 6-6 महिन्याचा स्टॉक अवेलेबल ठेवलेला असतो। हे पॅनिक वगैरे काही नाही आहे, हे ब्लॅक मार्केटिंग आहे। કામોઠેથી અમય ખરાડેના અહેવાલ મુજબ ગેસ એજન્સીઓ પાસે પૂરતો સ્ટોક ન હોવાથી સામાન્ય જનતા પરેશાની ભોગવી રહી છે।